कधीपासून केलाय तो? हो मामी, अजून 4 महिन्याचे गेले येतात का कसे असते मित्रांसोबत ढोसल. हो खरं आहे ते. किती सांगायचं हेच कळत नाही. सगळं रक्तच झालंय. ना काम ना धंदा. मी तर वैतागून गेले. माझ्या पोटी कसा काय जन्माला आला बाई? माझ्या तर डोक्याला नुसताच ताप झाले. का अभ्यास मागलाय कुणास ठाऊक. ना पोरांकडे लक्ष ना पोरांच्या शिक्षणाकडे लक्ष. हो ग पोरी, तुझ्या श्रवणामधून जे मिळतं तेच आपल्या पोटापाणी लागतं. नाहीतर उपाशीच राहावं लागेल असे या म्हातारपणात. मामा नका असं होतं मामांनी माताचे तुम्हाला सारे ठीक करेल. हो ग सोनू, तू म्हणतेस ते सारं बरोबर, परंतु शिक्षणासाठी पैसा का थोडा लागतो? तू आहेस म्हणून संसाराचं गाडं सुरू आहे. हो खरं आहे ते. पोरगा असून काय उपयोग? तूच आमचा मुलगा मुलगी आणि सुनही. आई मी आले, आजोबा आजी मी आले. ये रमा आली कशाला छान. ये रमा, जा कपडे बदल, हात पाय धुवून घे आणि मग इकडे. होय आजोबा, होय आजी. सुनंदा आहेस का ग घरात? हो यांना ताई आहे म्हणून काय घरातच आहे. ये विद्या, काय चाललंय तुझं? तुझी मुलं आली कशा आहे तू? हो आली ना मगाशी दादा अभ्यास करताय. बरं का विद्या, का आली होतीस? अहो बाबा सुरेश दादा दारू पिऊन रस्त्यावर पडले असं मला राघव सांगत होता. बाई ग काय करावं किती सांगेल ना. दारूच्या एवढ्या हारी मी काय करू हे सुचत. काय करू देवा, सुरेशा दारूच्या विछळ्यातून बाहेर येईल असे वाटत नाही. मित्रांची संगत नडली सुरेशला. मित्रांसोबत राहून व्यसन जडले सुरेशला. काय करावं आम्ही म्हाताऱ्यांनी? दारू पिऊन सारं संसारची राग सांगून केलं सारं दुर्लक्ष केलं संसार. आता कशी सारवत संसार कशावर येणार. अगं सुनंदा नको असा विचार करून होईल सगळं चांगलं आहे. जगदंबा आहे आपल्या पाठीशी. हो ग विद्या, हो ग मुली, तू म्हणते ते खरं आहे. पण आमची म्हातारपणाची काठी अशी कुठेच कोलमडली. नका असं बोलू, होय सगळं ठीक. मी रामोला पाठवते आणि सुरेश दादांना आणण्यासाठी मी येते. असे काय सुरेश, तुला काय सुद्धा आहे का? किती तारखेला अरे सगळ्याची नेमानाची तरी गाल काढ. त्या सगळ्याची वाट लावली तुम्ही. मला कधी करायचे एक गप्प बस तू, नाही तर काय निघून बाहेर म्हणजे मग घरात शांती राहील. अरे ही गेल्यावर तुला शांती तरी भेटेल का सुरेश? अरे सुरेश, आता तरी जागा हो. आता नको वागूस. सुखाने संसार कर. लेकरांना सुखाने जगू दे. दारू म्हणजे लय भारी. दारू पिऊ जमत नाही. दारूमुळे तरतरी म्हणून तर मी पितो. मला दारू लय आवडते. अख्ख्या सगळ्याची वाट लावली तुम्ही. तुम्हाला कधी करायचे? कोणी अजून सुधारला नाही. आपला संसार तर कोलमडला आणि पोरं बाजूला देश धडला आहे. तेव्हा मी काय करू? हाय रे देवा, तुम्ही पुन्हा दारू पिणार. तुम्हाला किती समजवायचे तुम्ही तर का खबरच केली. तुझे असे बोलणे माझी सगळी जगा मग मला परत द्यायला लागते. तुम्ही रोज हेच करा, दारू प्या. पुन्हा तुम्ही परत प्या. बरं पितो. अहो एवढी तुमची हौस नाही का कुठली? देवा देवा. अगं सुनंदा, दारू म्हणजे काय तुमचे का बस करा. असे काय सुरेश, पुन्हा तू दारू पिऊन आलास? अरे सुरेश, दारूमुळे तुझी ही अवस्था झाली. पण तू कामावरून काढून टाकेल तरी तुझी ही अवस्था सोडू शकत नाही. सुनंदा आहे का घरात? या मॅडम कसे नाही केली. या बाई बसा. हे काय सुरेश, तू दारू पित आहेस? बापरे. हो ना मॅडम, काय करावं हेच कळत नाही. दारूला हा सोडायला तयारच नाही. सुरेश एक चांगला मुलगा आहे. तो पूर्वी असा नव्हता, परंतु वाईट संगत लागली आणि त्याला दारूचे व्यसन लागले. काय करू? दारू कशी सोडू याची हेच काही सुचेना. मला सारे माहीत झाले आहे. रमा ही अभ्यासात मागे पडली आहे. मी रमाच्या अभ्यासाबाबत चौकशी केली तेव्हा तिच्या बोलण्यातून आले की माझे बाबा दारू पितात. ते कामावर
सुद्धा जात नाही, शिवाय ते आजारी असतात. हो मॅडम, तुम्ही अगदी बरोबर बोललाय. दारू आजारी पडल्यामुळे काम बंद झाले, मात्र दारू सुरू झाली. सुरेश एक चांगला मुलगा आहे. तो पूर्वी असा नव्हता, परंतु आई सांगत लागली आणि त्याला दारूचे व्यसन लागले. मॅडम, तुम्ही काहीतरी करा. आता आतमध्ये राहू द्यायला. माझ्या पोराचं मिस्टरांकडून पाठवून द्या. मी पाय पडते. अगं असू दे, आपण प्रयत्न करू. मी सरपंच आणि व्यसनमुक्ती केंद्रातून मानिकास बोलावले आहे. तुमचे खूप खूप उपकार होतील मॅडम. काहीतरी करा आमच्या सुरेशसाठी. हो हो, ते पहा, व्यसनमुक्ती केंद्रातून समुपदेशक आले आहेत. या सरपंच बाई, या समुपदेशक, या बसा. हा का सुरेश? इथेच आहे. सुरेश इकडे. तुझ्या हातात काय आहे? माझ्या हातात बाटली आहे. अरे ते आम्हाला दिसते, पण त्या बाटलीत काय आहे? बाटली अमृत. अरे ते अमृत नाही, तर प्राणघातक दारू आहे, दारू. होय, ही जास्त प्राणघातक आहे. या दारूमुळे तर त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. संसारची राख रांगोळी झाली. अहो काका, तसं काय नसतं. या बाटलीमुळे एकच स्वर्ग असले मला बाकी असतो. लय मजा वाटते. अरे हे समुपदेश सांगतात ते बरोबर आहे. दारूमुळे माणसाचे लिव्हर खराब होते, त्याला सूज येते. नुसतं लिव्हर खराब